न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. मी सुरेश जाधव. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण झालं. ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती तो आजचाच दिवस आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर नाही तर देशभर पाहायला मिळाले. विशेषतः संसदेच्या समोर देखील या संदर्भात आंदोलन देखील झालं आणि अधिवेशन कालावधीमध्ये हा मुद्दा देखील त्या ठिकाणी देखील मांडला आणि एकूणच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील समोर आलेला होता. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणामध्ये अनेक घडामोडी घडल्या. 1,500 पानाचं जे दोषारोपपत्र आहे ते न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले. जे आरोपी आहेत कृष्णा आंधळे वगळता इतर आरोपी हे जेलमध्ये आहेत. विशेषतः यामधील प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्या जामिनाची चर्चा देखील आत्ताच होते. 12 तारखेला चार्ज फ्रेम होण्याच्या अनुषंगाने न्यायालय 12 डिसेंबरच्या चार्ज फ्रेम होण्याच्या अनुषंगाने तशा पद्धतीने प्रयत्न देखील करत आहे. प्रामुख्याने जर बघितलं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याच्या जामिनाची आज चर्चा का होते, चर्चा होण्यापाठीमागचं कारण देखील तसंच आहे. परळी नगरपालिकेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीनंतर एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली. यामध्ये माजी नगराध्यक्ष आणि धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले बाजीराव धर्माधिकारी यांची कॉल रेकॉर्डिंग असल्याचं दीपक देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि यामधला संवाद देखील व्हायरल झाला. वाल्मिक अण्णाची लवकरच बेल होणार आहे आणि बाहेर आल्यानंतर सर्व काही ठीक होईल. दीपक देशमुख हे साहेबांच्या रडारवरती आहेत, एवढे हे वाक्य होते आणि यानंतर मोठी चर्चा सुरू झाली आणि खरंच वाल्मिक कराडांचे जामीन होणार का या अनुषंगाने तर्कवितर्क आणि प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे यानंतर वाल्मिक कराड यांचे जे समर्थक आहेत त्यांनी अनेकांनी समाज माध्यमावरती पोस्ट देखील केल्या, अनेकांनी स्टेटस देखील ठेवले. ज्याचे त्याचे फॉलोअर्स त्या पद्धतीने वागतात त्यात काही वेगळं वाटत नाही. मात्र एका आरोपीचं समर्थन का केलं जातं या अनुषंगाने सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील यावरती प्रश्न उपस्थित केला आणि आज मनोज जरांगे पाटील हे देशमुख कुटुंबाच्या भेटीला गेले होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर मनोज जरांगे पाटील देखील या संपूर्ण परिस्थितीवरती भाष्य केलं. विशेषतः या संपूर्ण प्रकरणाच्या पाठीमागे कोण आहे, कशा पद्धतीने आहे आणि वाल्मिक कराड जर बाहेर आला तर काय होईल याचा इशारा देखील राज्य सरकारला दिला. आरोपी बाहेर आले तर त्या संदर्भात बीडच नाही तर संपूर्ण राज्य बंद पडेल, एकही चाक फिरू देणार नाही असा टोकाचा इशारा देखील दिला. तर फरार आरोपी असलेल्या कृष्णा आंधळे याच्या अटकेच्या अनुषंगाने देखील सरकारने तातडीने उपाययोजना करावीत, तातडीने पावलं उचलावीत असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. याच वेळी बोलत असताना या कुटुंबावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो का असं विचारल्यानंतर आणि जामिनाच्या ज्या चर्चा होत आहेत, जामिनाच्या ज्या बातम्या पेरल्या जात आहेत याच्यावरती देखील मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाचं भाष्य केलं. वाल्मिक कराड हे जेलमध्ये आहेत आणि त्यांचं कुटुंब या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने त्या कुटुंबाने काही रिॲक्ट होऊ नये, काही प्रतिक्रिया देऊ नये म्हणून तशा पद्धतीची चर्चा घडून आणली जात असल्याचं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की वाल्मिक कराड यांची जामीन होणार अशी चर्चा ही जाणीवपूर्वक घडून आणल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला. आणि जर हे कुटुंब बोलायला लागलं तर अनेक काही गोष्टी पुढे येतील ज्यांच्यासाठी आज हे सगळं केलं होतं, ज्या खंडणीसाठी केलं होतं. असं करत असताना धनंजय मुंडे यांच्यावरती देखील आरोप केला होता. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर बघितलं तर न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. आतापर्यंत 20 तारखा झालेल्या आहेत आणि आता जी 12 डिसेंबरला तारीख होणार आहे त्या तारखेमध्ये चार्ज फ्रेम होण्याच्या अनुषंगाने न्यायालय देखील प्रयत्नशील आहे. मागच्या वेळेस सांगत असताना न्यायालयाने सांगितलं होतं की पुढच्या तारखेला चार्ज फ्रेम केला जाणार आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर एकीकडे चार्ज फ्रेम केला जातोय. या अगोदर वाल्मिक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जावरती देखील युक्तिवाद मोठ्या प्रमाणात झाले. सरकारी पक्षाचे वकील आणि आरोपीचे वकील यांच्यामध्ये देखील युक्तिवाद झाले होते आणि युक्तिवाद करत असताना 2.5-3 तासाचे युक्तिवाद केले. आरोपीच्या वकिलांनी ज्यावेळेस युक्तिवाद करत असताना यात कसा संबंध नाही हे देखील सांगितलं होतं. मात्र दोषमुक्ती अर्ज देखील माननीय न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर जामिनासाठी वाल्मिक कराड यांचा अर्ज होता तो देखील माननीय न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर दोषमुक्ती अर्जाच्या अनुषंगाने वाल्मिक कराड यांचे जे वकील आहेत त्या वकिलांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि संभाजीनगरच्या खंडपीठामध्ये दोषमुक्ती अर्जावरती त्या ठिकाणी अपील करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जामीन अर्जाच्या अनुषंगाने देखील अपील करण्यात आल्याची माहिती मिळते. प्रामुख्याने जर बघितलं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील जे आरोपी आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड हे 1 नंबरचे आरोपी म्हणून त्या संपूर्ण केस आणि प्रकरणामध्ये येत आहे. यामध्ये खंडणी प्रकरण, मारहाण प्रकरण आणि ॲट्रॉसिटी प्रकरण हे 3 प्रकरणं एकत्रित करण्यात आलेले होते. त्यामुळं आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला मकोका देखील लावण्यात आलेला आहे आणि मकोका लावल्यानंतर एखाद्या प्रकरणामध्ये
बेल मिळते का या संदर्भात तज्ज्ञ वकिलांना विचारल्यानंतर जोपर्यंत ही कायदेशीर प्रक्रिया आणि ज्या पद्धतीने माननीय विशेष मकोका न्यायालयाने बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने दोषमुक्ती अर्ज फेटाळला, जामीन अर्जही फेटाळला, त्यानंतर मात्र हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्या ठिकाणी नेमकं हायकोर्ट काय यावरती आदेश देतं किंवा काय यावरती निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र अद्यापपर्यंत या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने कुठेही स्टे आलेला नाही. त्यामुळे महत्त्वाची एक गोष्ट आहे, चार्ज फ्रेम झाल्यानंतर अंडर ट्रायल जर ही केस चालू झाली तर या प्रकरणामध्ये जामीन मिळणं थोडं मुश्किल असल्याचं देखील जे वैद्यकीय न्यायतज्ञ आहेत, जे या न्यायपालिकेमध्ये काम करणारे तज्ञ आहेत त्यांच्याकडून देखील माहिती मिळते. मात्र ही जी चर्चा सुरू होते की वाल्मिक कराड बाहेर येणार, जामिनावरती येणार आणि सर्व काही ठीक होणार, या अनुषंगाने समाज माध्यमावरती अनेक प्रतिक्रिया येतात. वाल्मिक कराड यांचे फॅन फॉलोअर्स यांच्यामधून देखील काही प्रतिक्रिया आहेत, तर याच्या विरोधी आरोपीचं समर्थन का करतात यामधून देखील प्रतिक्रिया येतात. मात्र संपूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरण हे 1 वर्ष आज पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणामध्ये अनेक घडामोडी घडल्या. यामध्ये महत्वाची घडामोड म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देखील द्यावा लागला. विशेष वाल्मिक कराड हे 31 डिसेंबर पासून आजपर्यंत जेलमध्ये आहेत. त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा देखील अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले होते. मात्र आज वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जाच्या अनुषंगाने चर्चा होत असल्याने सगळ्या ठिकाणी खरंच वाल्मिक कराड यांचा जामीन मिळणार का किंवा मिळत असताना कुठल्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्या जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत मी शांत राहणार नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. त्यामुळे एकूण या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने ऐन याच वेळी मनोज जरांगे पाटील त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जाच्या अनुषंगाने होणारी चर्चा यावरून मात्र सध्याच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा होताना पाहायला मिळते. तर आरोप प्रत्यारोप देखील होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या आणि अशाच गोष्टीसाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.